लोकसभेच्या निकालानंतर इंडिया आघाडीतून एक मोठी बातमी येते। राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता आहे। इंडियाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर चर्चा झालेली आहे। आपण बघतोय लोकसभेच्या निकालानंतर एक सक्षम आता विरोधी पक्ष बनताना दिसतोय आणि या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपद नेमकं कोणाकडे असावं याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि विशेषतः राहुल गांधी यांना हे विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता इंडिया आघाडीच्या बैठकीत आपण सुरू असलेल्या चर्चेवर बघू शकतोय। रौनक कुकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। रौनक, आपण बघतोय विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधींना मिळण्याची शक्यता असं वर्तवण्यात येत आहे, काय अपडेट्स द्याल? सौरभ, काल जी इंडिया गठबंधनची बैठक दिल्लीमध्ये पार पडली त्यामध्ये सविस्तर आढावा जो आहे तो लोकसभा निवडणुकीचा घेण्यात आला आणि त्यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्ष नेत्या पदासंदर्भात देखील चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे। सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अनेक घटक पक्षांनी म्हटलंय की सगळ्यात मोठा दल म्हणून काँग्रेस विरोधी पक्षातला समोर आलेला आहे। त्यामुळे त्यांची भूमिका अशी आहे की राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेतेपदाचा पदभार जो आहे तो स्वीकारावा, मात्र निर्णय काँग्रेस पक्षाला घ्यायचा आहे, कारण त्यांच्या कोर कमिटीमध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र काही वेळापूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील म्हटलं आहे की पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षाचं इंडिया ब्लॉकचं नेतृत्व राहुल गांधी सक्षमपणे करू शकतात आणि आमची देखील विनंती असेल की राहुल गांधींनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारावं। आता राहुल गांधींकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण आपण बघितलं तर अनेक वेळी राहुल गांधींनी दुसऱ्या व्यक्तीला संधी देण्याचं काम केलं आहे। मात्र ही वेळ आहे का की राहुल गांधी ही जबाबदारी स्वीकारतील? त्यामुळे जर राहुल गांधी विरोधी पक्ष नेता होत असतील तर विरोधी पक्षाला एक मोठा चेहरा विरोधी पक्ष नेता म्हणून मिळेल आणि सरकारवर दबाव टाकण्यासाठी देखील हा चेहरा उपयोगी पडू शकतो, अशा स्वरूपाची माहिती पुढे येताना पाहायला मिळते। निश्चितच रौनक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।